हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? तर मस्तच राहा. तर माझे व्हिडिओ खूप मागटले आहेत, कारण मला टाकायला जमत नाही आहे रोज रोज. त्यासाठी माझे व्हिडिओ पाठीमागटलेच आहेत जास्त. तर अजून पुढे एकादशीचा व्हिडिओ राहिला आहे टाकायचा. हा मंगळवारचा व्हिडिओ आहे आणि आपली एकादशी होती बुधवारी. तर असो, इथं गजूची आज लवकर आंघोळ झाली होती, त्यासाठी त्याला म्हणलं की तू देवाला नैवेद्य दाखव. माझी देवपूजा झाली होती. तर तो बघा इथं पेढा वगैरे काढतोय आणि नैवेद्य दाखवतोय. तुळशीचं पान वगैरे घेऊन आला आहे तो. तर त्याला मी काही सांगितलं नव्हतं, पण त्याने मनानंच घेऊन आला होता. तर त्याच्या घरी त्यानं कधी मुजरा वगैरे केला आहे स्वामींना मला काही माहीत नाही, पण इथे आल्याच्यानंतर मी त्याला सांगितलं होतं की मी देवपूजा केली आहे गजू, थोडा नैवेद्य दाखव. कारण त्याच्या मम्मीनं त्याच्यासाठी पारायण चालू केलं होतं गुरुचरित्राचं. थोडा आगाऊपणा करतो आहे, हट्टीपणा करतो आहे त्यासाठी. तर त्याला म्हणलं की तू इथे आहेच, तर इथे स्वामींना मुजरा वगैरे कर, म्हणजे ह्याची सेवा त्याची मम्मी करते तोपर्यंत तिथपर्यंत. आज मंगळवारचा व्हिडिओला स्टार्ट केलाय सकाळपासूनच. आणि हे बघा शिवानीने केलेला मेकअप. आता पूर्ण मेकअप करताना दाखवलं नाही तुम्हाला, पण म्हणलं की रिअल इमेज दाखवू आता. हे आमच्या शेजारचे हिच्या शाळेत कार्यक्रम आहे आज, त्यामुळे आज तिचा व्हिडिओ मेकअप केलाय. ही शेजारची आहे, आमच्या घराच्या समोरच घर आहे हिचं. तर शिवानीकडे मेकअपला पाठवलं होतं. त्याच्या मम्मीला नाही जमत एवढी कष्टा साडी वगैरे काही, तर त्या रोज रानात कामाला जातात, त्यामुळे त्यांना मेकअप वगैरे काही जमत नाही. तर शिवानी होती म्हणून त्यांनी शिवानीकडे पाठवलं. तर बघा हा मंगळवारचा व्हिडिओ आहे. तिच्या शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं आदल्या दिवशीच कार्यक्रम ठेवला होता, कारण दुसऱ्या दिवशी एकादश होती त्यासाठी. तर इथे बघा शिवानीनं छान तिला कष्टासाठी साडी वगैरे नेसवले आणि आपल्या कंबरपट्टा राहिला होता लावायचा विसरून, तर ते कंबरपट्टा पण ते लावून घेते. तर तुम्हाला ही मेकअप कसा वाटला शिवानीने केलेला? छान वाटला का? तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आज काय आहे तुमच्या शाळेमध्ये? विठ्ठल रुक्माईचा कार्यक्रम आहे त्यांच्या शाळेत. उद्या मोठी एकादश आहे म्हणून विठ्ठल रुक्माईचा आहे. उद्या सुट्टी आहे का? हो, उद्या आम्हाला भी सुट्टी आहे. तुझ्या मम्मीला कष्टा साडी येत नव्हती त्यासाठी. पाठीमागून बघू हो, साडी पण छान आली नेसली तर. बघू मागून पुढी सरक तुझा. तर इथे बघा फायनली तिचा मेकअप सगळा झालेला आहे. आणि मेकअप झाल्याच्या नंतर हिला थोडं शूट करण्यासाठी थोडं असं स्टाईलमध्ये चल असं सांगितलं होतं, पण तिला काही जमत नव्हतं चालायला. असं आता ही घरी निघाले. मेकअप वगैरे पूर्ण झाला आहे म्हणून मम्मीला दाखवायला तिच्या चालले, पण लगेच रिटर्न परत यायला लागली, कारण साडी थोडीशी खाली आली आहे, तिला चालता येत नाही. ही तर पायाला खाली काटापिना लावायचं, त्यासाठी ती माघारी आले. शिवानीला म्हणलं की ते पिना लावून दे, तिला चालताना प्रॉब्लेम येईल त्यासाठी. तर हा आखाड महिना असल्यामुळे ना, बाळू आमचा ह्याच महिन्यातला आहे, त्यामुळे त्याला काहीतरी तळ्याला द्यावं लागतं खायला. पहिल्यापासून आम्ही देतोच. तर आता आला होता येणंच माझ्याकडे इकडे मांडव्याला, त्यासाठी म्हणलं की आता आले दोघंजण तर करू आपण काहीतरी. तर गोड भजे आणि आपल्या तिखट पुऱ्या करायला चालू होत्या. तर ही रेसिपी ह्या अगोदर मी खूप वेळेस तुम्हाला दाखवली आहे. आता डबल एकदा सांगते. मी 4 प्रकारचे पिठे घेतलेत, तुम्हाला तर माहितीच आहे. मी प्रत्येक ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरते, आणून ठेवलेलं असतं घरात त्यासाठी. तर तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ हे 3 एक वाट्या घेतले, आणि बाकीचं गव्हाच्या पिठाचा वापर जास्त केला आहे, कारण कसं पुऱ्या जरा मऊच पाहिजे होत्या. जास्त जर कडक केल्या असत्या तर त्या पुऱ्या काकूला ते खायला आल्या नसत्या, खाता आले नसते, त्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर जास्त केला आहे, मऊ व्हावे त्यासाठी. आणि तर त्यामध्ये मी तीळ, जिरे, ओवा, आपलं रेग्युलर मसाले, लाल चटणी वगैरे सगळं वापरलेलं आहे, लसूण. आणि आता वरून थोडं तेल टाकलं आहे, कारण तेलानं पीठ थोडं मऊ राहतं, कारण थोड्या वेळानं करायचं. तर अगोदर गोड भजी तळून घ्यायचे, कारण कधी पण आपण काही पदार्थ करताना ना पहिल्यांदा गोडच पदार्थ पहिल्यांदा करतो. तसंच काकू म्हणले की आधी इथं काकूचं डाळ शिजवायला काम करते ग लिकरू. होय माय, किती काम करतो तू? हा, काम करतो का?
काय आणलंय खायला बघू. चिंगम. मम्मी रागवते तुला आता चिंगम खायला बघ. आता व्हिडिओ मध्ये दिसतंय मम्मीला आता तुझ्या. हा मम्मीला सांग मला रागू नको, मी आताच्या घरी आलोय म्हण की. तर इथे गजू काहीच बोलत नाही आहे. गजू बसला TV बघत. आणि इकडं आता माझं गोडभाजीचं पीठ तिंबायला चालू आहे. काकू म्हणले की अगोदर गोडभाजी करून घे, कारण आधी जर तिखट पुऱ्या जर तळल्या तर तेल म्हणजे तिखट होऊ शकतं तेल, त्यासाठी अगोदर गोडभाजी. आणि तसं पण पहिल्यांदा गोडच पदार्थ करतो आपण कधी पण. तर थोडासा सोडा टाकला आहे मी, तसं तर सोडा वापरत नाहीत. बसला पाहिजे जेवायला बघा. तर पण मी वापरलं थोडा. तर इथं बघा गजूला भूक लागली. गजू सारखं भूक लागली, आता स्वयंपाक झाला का नाही, आता स्वयंपाक झाला या म्हणा जेवायला. तर त्याला फायनली जेवायला दिलं, कारण जेवायला या म्हणा. गजूपुरती एकच चपाती दिली पास्तामध्ये आणि त्याला जेवायला दिलं आणि गोडभाजी 2-3 हे. तर इथं माझ्या चुलीवरच आज सगळं स्वयंपाक केलेला आहे. गॅसवर घरामध्ये कसं रोज गॅसवर करून पण कंटाळा येत होता, त्यासाठी चूल पेटली होती, पाण्याला चूल पेटवली होती. म्हणलं की चला लाकडं वगैरे पेटलेत चांगले, तर घेऊ चुलीवरच करून. आणि बाहेर जरा छान वाटतं, चुलीवर जरा बाहेर छान वाटतं. आणि इथं बायका उभारलं, दिंडी यायला लागली त्या लहान मुलांची. इथं गॅसवर मी भात लावलं आहे, बाहेर भज्जे चालू आहे. ते मगाशी काकून डाळ शिजवून ठेवली आणि आता बघा इथं दिंडी आली. तर ही शाळा फक्त 4थीपर्यंतच होती. 4थीपर्यंतच्या मुलांची आज दिंडीचा कार्यक्रम होता मोठ्या एकादशीचा, त्यासाठी. तर इथं तर माझे ना तिखट पुऱ्यासाठी मी त्या पीठ तिंबलं होतं खरं तर, पण त्याचे ना 4 प्रकार केलेत. आधी हे असे चौकोनी करून घेतले, 2-4 चपात्या लाटून, नंतर मग पुऱ्या लाटल्या काहीच्या, आणि नंतर थोडे जाडसर करून मध्ये एक वेज पाडून तसल्या काही केल्या. म्हणजे 3 प्रकारच्या पुऱ्या केल्या होत्या मी आज. ते पुढे चालून दाखवेलच तुम्हाला. तर हे बघा कशा झाल्यात, वेगवेगळे प्रकार. हा त्रिकोण प्रकार आहे काप केलेला. आणि आता इथं दाखवलं की नाही काय माहीत नाही मला, पण स्वामींना नैवेद्य दाखवताना दाखवेल मी. तर इथं सेल्फीमध्ये मी बोलत होते. आता माझं स्वयंपाक सगळं काम वगैरे झाले, आता स्वामींना नैवेद्य दाखवायचं आहे. शेवटचं राहिले थोडं, इथं शिवानी करत बसले. म्हणजे शेवटचं थोडासा राहिलं होतं, ते शिवानी करते. मी स्वामींच्या नैवेद्याची तयारी करायला घरात आले होते. तर इथं मी बोलत होते काहीतरी, पण बाहेरचा कालव्याचा आवाज होता, त्यासाठी आवाज इथला बंद केला होता माझा. तर बघा इथं स्वामींना आता नैवेद्य दाखवलं आहे मी. तर आता इथे पण मी तुम्हाला दाखवलं की नाही पुऱ्या माहीत नाही, पण दाखवल्या होत्या, पण तो व्हिडिओमध्ये आलं नाही वाटतं. तर आजचा छोटासाच ब्लॉग आहे माझा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, काय वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओ असाच सपोर्ट देत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर बघा आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला, काय वाटला.